नमस्कार मित्रांनो, पिकअपमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जिथे आपण स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करतो. काल मी मित्रासोबत तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलो होतो. ही तीच भूमी आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. पण दुर्दैवाने वर चढताना वाटेत खूप सारं कचरा पाहायला मिळालं. ते पाहून मी एक निर्णय घेतला आहे. आता मी जिथे जाईन, ट्रेकिंगला असो किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, तिथे शक्य तितकं स्वच्छता करेन आणि त्याची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. या उपक्रमात मला तुमचं सपोर्ट हवा आहे. तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं केलं तरी मोठा बदल घडू शकतो. चला, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे एक मजेशीर गोष्ट घडली. माझ्या कचऱ्याच्या कॅरीबॅगला काहीतरी खाणं समजून सुरुवातीला माकडं जवळ येऊ लागली. पण थोड्याच वेळात जणू त्यांनाही कळालं की हा माणूस आपलाच किल्ला स्वच्छ करतोय. मग त्यांनी मागे येणं आणि पिशवी ओढण्याचा प्रयत्न करणं कमी केलं. इथे मला एक पोतं सापडलं ज्यामध्ये थोडा कचरा गोळा केलेला होता. जणू कोणीतरी माझ्यासारखं कचरा जमा करण्याचा प्रयत्न केला होता. पण दुर्दैवानं तो कचरा योग्य वेळी उचलला गेला नाही. त्यामुळे माकडांनी त्या पिशव्या इकडे तिकडे ओढून कचरा पसरवला आणि पुन्हा संपूर्ण परिसर अस्वच्छ राहिला. म्हणून मला असं वाटतं की आता फक्त नागरिकांनी नाही तर सरकारने आणि किल्ला प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवं. किल्ल्यावर योग्य ठिकाणी डस्टबिन लावणे आणि कचरा वेळेवर उचलण्याची व्यवस्थापन करणे खूप गरजेचं आहे. असं केल्यास अनेक किल्ल्यावर आधीच चांगले परिणाम दिसून आले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, या काकांना बॉटल टाकण्यासाठी कुठेही कचऱ्याची पेटी दिसली नाही. पण मी इथे कचरा गोळा करत होतो म्हणून त्यांनी मला बोलावून त्यांच्या हातातलं कचरा माझ्या पिशवीत टाकलं. अशा प्रकारे देवाला नमस्कार करून आजचं माझं ट्रेकिंग आणि स्वच्छता अभियान इथे संपवलं. मला मनापासून आशा आहे की तुमचा पाठिंबा पिकअप चॅनलला नक्की मिळेल.